हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, सपकाळांनी राजीनामा द्यावा. टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालो, तुम्ही दादांचं स्वप्न साकाराल याची खात्री. विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त. विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवार यांची एक दोनदा भेट घेतली. सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटील यांची भूमिका. अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर. विमानानं पेट घेतल्यानंतर काही वेळानं अचानक मोठा स्फोट. आमदार रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र. अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातून मागणी. गुजरातच्या जक्ष शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी. मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, राऊतांचा नार्वेकरांना इशारा. प्रकरणाशी संबंध नाही, राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय. स्वतः पत्राचाळ घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत विसरले का, आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची उद्या अधिकृत घोषणा. तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांचीही घोषणा केली जाणार. भारताकडून पाकिस्तानला 176 धावांचं लक्ष्य. ईशान किशनच्या 77 धावांच्या कामगिरीनं भारत 150 पार. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या 0 धावांवर आऊट. तर कर्णधार सूर्यकुमारच्या 32, तिलक वर्माच्या 25 धावा. तर पाकिस्तानचा पहिला गडी बाद.